श्रोतेहो, काल डोनाल्ड ट्रम्प एक हाडेल हप्पी, बेमुरवतखोर आणि अत्यंत हलगर्जी, उन्मत्त अशा स्वरूपाचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष काल रात्री म्हणतो की उद्याची सकाळ इराण बघणार नाही. त्यांचं खर्ग बेट, खर्ग म्हणजे इराणचा असं बेट आहे की त्यांचा जो तेलाचा साठा आहे तो त्या खर्ग बेटावर आहे. खर्ग बेट आमच्या ताब्यात असेल किंवा आम्ही उद्ध्वस्त करू. आणि 24 तास उलटाच्या आत ट्रम्प असं सांगतात की आम्ही शांततेचा करार करत आहोत, तो शेवटच्या टप्प्यात आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मला सांगा, गेले 2-3 महिने हा वेडा माणूस अक्षरशः जगाला ह्या माणसाने वेठीस धरलंय. म्हणजे इराणकडं युरेनियम आहे, इराण अणुबॉम्ब बनवणार आहे असा वहीम म्हणजे संशय, मग तो आम्हाला बनवू द्यायचा नाही. अरे तू कोण लागून गेला बाबा? हां. आणि इराणने त्यांची एवढी पुरती वाट लावलेली आहे की इराणने पळती भोई थोडी करून ठेवलेली आहे त्या अमेरिकेच्या आणि ट्रम्पची. तर आज मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये आज गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आज जगाची अर्थव्यवस्था पूर्ण वाटोळ करून टाकलंय. आज भारतात सुद्धा किती प्रकारचं अत्यंत विदारक असं चित्र आहे. आज आपला डॉलरचा भाव म्हणजे रुपयाच्या तुलनेत डॉलर कुठं गेला आहे. आज पेट्रोल डिझेलचे साठे सुद्धा आपल्याकडं 30 दिवसाचे सुद्धा शिल्लक नाही आहेत. आणि हा ट्रम्प अजून पुढचा भाग बघा, विश्वचषक फुटबॉल आज अमेरिकेत आहे आणि त्या फुटबॉलचं काल त्या स्पर्धेचं उद्घाटन झालं. त्याला सॉकर म्हणतात. अहो, इतक्या वेड्यासारखे निर्णय घेतले या माणसाने की त्याच्यामध्ये जे आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा इराणचा संघ आहे किंवा इराक पण आहे त्याच्यामध्ये, तर आफ्रिकन कंट्रीजमध्ये बहुतांशी मुसलमान खेळाडू असतात किंवा त्यांचे आई मुसलमान बाप ख्रिश्चन असं असतं. ते म्हणजे ते ब्रीड असतो तो. तर त्याच्यामध्ये अमेरिकेने ज्या 11 देशांना म्हणजे 11 देशांची नावं जी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तिथले नागरिक आमच्या देशात येऊ शकत नाहीत. तर त्याच्यामध्ये सोमालिया आहे. तर त्या सोमालियाचा एक पंच हा आत्ता त्या म्हणजे त्याला आफ्रिकेचा आहे, तो सोमालिया कंट्री तिकडची आहे. तर त्याला फिफाने एक अवॉर्डनी त्याला म्हणजे त्याला अवॉर्ड दिलं आणि तो पंच म्हणून तिथे पोचला. पण त्याला जेव्हा कळलं हा सोमालियाचा आहे, त्याला डिपोर्ट केला म्हणजे त्याच्या मायदेशी परत पाठवला. इराणच्या संघाला सुद्धा अत्यंत घाणेरड्या प्रकारची वागणूक त्यांनी दिली. आणि अशा प्रकारचा आज ह्या जगाची महासत्ता आणि त्या महासत्तेचा प्रमुख अशा प्रकारचा वेडा माणूस आहे. आपण कुठं घेऊन चाललोय जगाला आणि कुठं नेऊन ठेवलंय जग माझं, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळं श्रोते हो, ह्या सगळ्या ह्याच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक बघून आपला देश कसा आपल्याला वाचवता येईल त्या दृष्टीने आपण एकमेकांना सहकार्य करून पुढे जाऊयात. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद.